सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. घरच्या रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी आता दूर जाण्याची गरज नाही, कारण आपल्या दर्यापूरमध्ये सिद्धिक जिकरभाई घाणीवाले किराणा होलसेल व चिल्लर किराणा दुकान. आपल्या घरातील दैनंदिन गरजेच्या किराणा वस्तूंची विविध रेंज योग्य दरात आणि विश्वासाने उपलब्ध. म्हणून आजच भेट द्या सिद्धिक जिकरभाई घाणीवाले किराणा. गुणवत्ता, योग्य दर आणि विश्वास आपल्या सेवेत सदैव. आमचा पत्ता आहे आकोट रोड, महाराष्ट्र बँकेच्या समोर, दर्यापूर. कुछ त्रास हुआ, ऐसा कुछ कभी हुआ? हुआ तर कभी नाही. भगवा दुपट्ट्याला उद्देशून काहीतरी बोललं असेल म्हणून माझ्या हिशोबानं तरी नाही, कारण की मला जवळपास त्यांच्यासोबत राहताना पण 3-4 वर्ष होत आहेत. मला आतापर्यंत अशी काही गोष्ट जाणवली नाही. आणि हिंदू मुस्लिमचं काहीतरी त्यांनी भगवा दुपट्ट्याचा अपमान वगैरे केला असं ते पण मला जाणवले नाही. आता आमच्यासोबत मापारी म्हणूनच होते पहिले, ते मापारी म्हणूनच आम्ही त्यांना निवडून दिलेले या सर्व जणी. पण असं काही कुठे आम्हाला जातीचा काही उल्लेखन किंवा तिनं राग केला शिंबा असं काही आम्हाला वाटतं. माझ्यानुसार आसिफ भाई हे कोणत्याच प्रकारचं काही हिंदू मुस्लिमचं राजकारण इथं करत नाहीत. सर्वांना समान वागणूक देतात. बिहारी पण आहेत आणि उर्कू पण आहेत. पण आजपर्यंत आतापर्यंत तरी मला त्या बाबतीत ते जाणवलं नाही. कोणाला बिहारीला कोणता त्रास किंवा म्हटलं असेल तर तो दुपट्टा वापरू नको किंवा कपडे घालू नको. अरे जे जे पेहरा ते आपापल्या परीनं घालतात. दुपट्टा तो हर माणूस घालते, निळा दुपट्टा, पिवळा, पांढरा. आता आम्ही पांढरा कोणतो समाजाचा मी काय म्हणून कपडे घाला, कोणते दुपट्टा चालते आपले. असा काही त्रास नाही या मार्केटच्या आमचा. तर सर्व व्यवस्थित आहे, काही त्रास नाही आम्हाला, काही त्रास नाही. हमाल विषय काय असा ते त्रास होता है? आम्हाला सर्व चांगले. राजकारणी बात है, ये पक्ष से वो पक्ष में नहीं गया, इस कारण वो उतारा देना चालू है. दूसरा कुछ नहीं है. आसिफ भाईवर काही लोक म्हणून राहिले की बा आरोप करून राहिले. आसिफ भाईले याच्यापेक्षा मी लंबा दुपट्टा पाहिलेला आहे पायापर्यंत. भगवा दुपट्टाला ड्युटी घालून राहिली. किंवा मग आता आसिफ भाई पहिले तिकडे सही मारली, नंतर इकडे मारली. त्याच्यावर काही डाव काढू हरशील द्यायचा, कोणी त्यांच्या डाव काढत असेल. तो त्याच्या स्वतःचा हे आहे, तो कुठं राहायचं नाही हा प्रश्न त्याच्या स्वतःचा. मला काय दुपट्टे का वो तो जातिवाद है ही नहीं. यहाँ पर सभी हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई जो भी भाई है यहाँ पर सब एकता के साथ में काम कर रहे हैं और अच्छी तरीके से काम कर रहे हैं. उर्दू समाज की भी है, बिहारी समाज की भी है, सभी है लोग हैं. मैं इतना बता सकता हूँ आपको. महाराष्ट्र नाद मराठी न्यूजच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या भगव्या दुपट्टा विषयावर जी चर्चा रंगत आहे त्या संपूर्ण सत्य समोर आणण्याचा प्रयत्न. चर्चा वेगळी, आत वेगळंच काही. हमाल, अडते, व्यापारी, मापारी, शेतकरी यांच्याशी संपूर्ण चर्चा. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कुठेही आजपर्यंत जातीवाद नाही. आम्ही संपूर्ण सर्व धर्म समभाव एकाच जुटीने राहतो. सध्याच्या परिस्थितीला पाहून दर्यापूर शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आसिफ खान यांच्याविषयी भगवा दुपट्ट्याचा ज्या विषयावर चर्चा होत आहे, या संपूर्ण विषयावर महाराष्ट्र नाद मराठी न्यूजचे संपादक नासिर शहा यांनी सत्य आहे तरी काय या संपूर्ण विषयावर कृषी उत्पन्न बाजार समिती गाठली. हमाल, अडते, व्यापारी, शेतकरी यांच्याशी केली चर्चा. परंतु बाहेर वेगळं, अंदर काही वेगळं असं का? निदर्शनात आले. कुठेतरी पाणी मुरत नाही ना, असा संपूर्ण प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पाहूया आडते, व्यापारी, हमाल, मापारी यांनी सत्य म्हटले तरी काय, पाहूया. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाएकडे सर्व धर्म समभाव एका जुटीचा संदेश दिला जातो. त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामधील काही दिवसाच्या अगोदरपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कुठेतरी भगवा दुपट्ट्यांचा उल्लेख केला जात आहे. परंतु महाराष्ट्र नाद मराठी न्यूजच्या माध्यमातून खरी परिस्थिती आहे तरी काय संपूर्ण याचा लोकांजोगा घेण्यासाठी आम्ही पोहोचलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. कशा प्रकारे काय परिस्थिती आहे संपूर्ण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु काही प्रमाणात संचालकांनी भगवा दुपट्ट्याच्या विषयीची तक्रार केली आहे. याच्यामध्ये सत्य आहे तरी काय याचा संपूर्ण सखोल चौकशी आपण महाराष्ट्र नाद मराठीच्या माध्यमातून करणार आहोत. बोलूया, काही मंडळी आहे आपल्यासोबत, त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करण्यासाठी आहे. आपण त्याच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम तुमचं नाव? गणेश बारसागडे. काय सांगू शकता सगळ्यात महत्वाचं या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भगवा दुपट्ट्याचा आसिफ भाऊ यांच्याविषयी संपूर्ण असा विषय चालू आहे. असं कुठं काही आढळलं आसिफ भाऊच्या विषयी? आता सध्या मला कमीत कमी 10-12 वर्ष होत आहेत APMC मध्ये मापारी म्हणून. माझ्या हातचे जे लायसन आहे ते यांच्याच थ्रू निघालेले आहे. त्यांच्या मनात जर का माझ्याविषयी काही असतं काळं बेरं तर त्यांनी माझं लायसन सक्सेस होऊ नसतं दिलं. माझ्या लहान भावाचा पण तेच प्रश्न
काम नसताना त्यांनी आम्हाला इथं कामाला लावलं. मग याचा अर्थ ते काही माझी बाजू पाडत होते असं नाही. त्यांनी पण खूप सहकार्य केलं. त्यांच्यामुळं माझं आणि माझ्या भावाचं लायसन इथं बनलेलं आहे. मग यावरून तुम्ही समजू शकता की त्यांचा हिंदू धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन काय. तुम्ही म्हणाल किंवा दुपट्ट्यावरून जर तुम्ही म्हणसाल किंवा भगवा दुपट्टा वापरल्यामुळे काही म्हणत असतील, पण याच्या अगोदर पण त्यांनी काही वेळात भगवा दुपट्टा वापरलेला आहे. म्हणून तुम्ही असं म्हणू शकत नाही की त्यांनी भगवा दुपट्ट्याला उद्देशून काहीतरी बोललं असेल म्हणून. माझ्या हिशोबानं तरी नाही. कारण की मला जवळपास त्यांच्यासोबत राहताना पण 3-4 वर्ष होत आहेत. मला आतापर्यंत अशी काही गोष्ट जाणवली नाही. आणि हिंदू मुस्लिमचं काहीतरी त्यांनी भगवा दुपट्ट्याचा अपमान वगैरे केला असं ते पण मला जाणवले नाही. कारण की मी सोबतच असतो त्यांच्या. ते तर आमच्या सोबत मापारी म्हणूनच होते पहिले. ते मापारी म्हणूनच आम्ही त्यांना निवडून दिलेले या सर्व जणांनी. पण असं काही कुठे आम्हाला जातीचा काही उल्लेखन किंवा तिनं राग केला शिंबा असं तर काही आम्हाला वाटलं. कृषी उत्पन्न बाजार समितीचं कुठंतरी भगव्या दुपट्ट्याच्या हिशोबाने संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा होत आहे, परंतु अशी परिस्थिती दिसत नाही. काही आमच्या इथं सध्या तरी कोणतंच काही झालेलं नाहीये. हे सर्व अफवा आहेत. आम्ही सर्वजण आजपर्यंत काम करून आजही आम्हाला काही वाटलं नाही. आमच्या मार्केटमध्ये अशी काही गोष्टही निघाली नाही. मी आता बरेच दिवस झाले मार्केटात येतो शेतकरी म्हणून. मी बब्बूबाई पासून मार्केट करून आलो. या मार्केटात सगळ्या दुपट्ट्यावाले लोक येतात. निळा पिवळा सगळं. या मार्केटमध्ये दुपट्ट्याचा काही सवालच नाही. आता आशिफ भाईवर काही लोक म्हणून राहिले की बा आरोप करून राहिलेत. आशिफ भाईले याच्यापेक्षा मी लंबा दुपट्टा पाहिलेला आहे पायापर्यंत. भगवा दुपट्टाला देवची घालून राहिली. दुपट्ट्याचा काही प्रश्न येतच. लोक जातीवादी करतही असतील किंवा मग आता आशिफ भाई पहिले तिकडे सही मारली, नंतर इकडे मारली. त्याच्यावर काही डाव काढू असेल त्याचा. कोणी त्यांच्यावर डाव काढत असेल. तो त्याच्या स्वतःचा हे आहे. तो कुठं राहायचं नहीं, हा प्रश्न त्याचा स्वतःचा. मला काय कोई जातिवादी काम हुआ ही नहीं. 30-35 साल से हम मंडी में काम कर रहे. अभी लोगों तो ऐसी कोई बात हुई नहीं. हर धर्म का यहाँ काम करता. सारे हिंदू मुस्लिम आड़तिया खरीदार, कोई ऐसा जातिवादी काम अभी लोग हो ही नहीं है. आप कितने सालों से यहाँ पर मार्केट में काम? 35 साल से काम कर रहा हूँ मंडी में. आज लोगों को ऐसा कभी हो ही नहीं है. संचालक मंडल से ऐसा विषय हो रहा है कि भगवा दुपट्टे का उल्लेख आसिफ भाई ने करे, लेकिन ऐसा लग रहा है आप जब से आसिफ भाई यहाँ पर ऐसा कुछ जातिवाद हुआ? नहीं, आसिफ भाई जब से पहले से भी ऐसा तो मेरा हुआ ही नहीं कभी मंडी में. पप्पू ठेकेदार भी थे, उनके टेम्पर भी नहीं हुआ ना, अभी भी नहीं हुआ. अभी लोगों को ऐसा काम हो ही नहीं हमारे. क्या बता सकते हैं आप? मैं तो इतना ही बता सकता हूँ कि मार्केट के अंदर में जो काम चल रहा है अभी आसिफ भाई के पास से सही है. गलत वाला कुछ काम है ही नहीं. और रहा सवाल तुम्हारे भगवे झंडे का, इसका दुपट्टे का, वो तो जातिवाद है ही नहीं. यहाँ पर सभी हिंदू मुस्लिम सिख ईसाई जो भी भाई है यहाँ पर सब एकता के साथ में काम कर रहे हैं और अच्छी तरीके से काम कर रहे हैं. उर्दू समाज की भी है, बिहारी समाज की भी है, सभी है लोग है. मैं जितना बता सकता हूँ. सर्व राहतात, सर्व धर्म समभाव एकाजुटीनेच राहतात सर्व. आसिफ भाई विषयी काय सांगू शकतात सर? तर सर्व व्यवस्थित आहे. काही त्रास नाही आम्हाला, काही त्रास नाही आम्हाला. हमाल विषयी काय असं काही त्रास होत आहे? आम्हाला सर्व चांगले आहे. कुटुंब सोडून एखादं पोट पाण्यासाठी व्यक्ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येतो. बिहारी वर्ग आहे, काही वर्षापासून इथं काम करत आहे, परंतु असं कुठंतरी आजपर्यंत जातीवादचा इथं स्पंद कधी दिसला नाही. परंतु त्यांच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखं है. कैसा लग रहा है आसिफ भाई के बारे में, क्या बता सकते? सही लग रहा है सर. कभी उनसे कुछ त्रास हुआ, ऐसा कुछ कभी हुआ? कोई तरह की दिक्कत नहीं, कभी नहीं. कोई नहीं. ऐसा कुछ जातिवाद कुछ उन्होंने कभी करे? नहीं, कुछ नहीं. कभी नहीं. नाही. काय सांगते काय सांगा आसिफ भाऊच्या विषयी काय सांगतात? एकदम चांगले आहेत ते. अजून मला 14 वर्ष होऊन आले मार्केटला. अजूनही काही त्रास नाही. संपूर्ण त्यांची चर्चा चालू आहे का त्यांनी भगव्या दुपट्ट्याच्या विषयी चर्चा केली म्हणून असा विषय होत आहे? दुपट्टा तो हर माणूस घालते. निळा दुपट्टा, पिवळा, पांढरा. आता आम्ही पांढरा, मी करतो समाजाचा. मी काय म्हणतो भगवा घाला काय, कोणते दुपट्टा चालते आपले. असा काही त्रास नाही या मार्केटच्या अंदर. असा कधी काही त्यांचा अनुभव आसिफ भाऊच्या बद्दल तुम्ही काय सांगता? काहीच त्रास नाही द्यायचा. हो, पुरा हमाल मार्केट लोकांना कधी असा काही त्रास झाला, काही जातीवादच्या विषयी त्यांनी काही म्हटलं? काहीच नाही करा. कोणाची जातीवादी आमच्या मार्केटमध्ये त्रासच नाही. नाही, काही त्रास नाही. मला 14-15 वर्ष होऊन आले मार्केटमध्ये. कोणासंग भांडवली नाही. सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.